आमचा हक्काचा तो वेळेवर झालाच पाहिजे, पगार आमचा हक्काचा तो वेळेवर झालाच पाहिजे। आरोग्य कर्मचारीला पण लाडकी करा, आरोग्य कर्मचारीला पण लाडकी बहीण मान्य करा, मान्य करा, मान्य नहीं। पगार अधिकार है, मेहरबानी नहीं, मेहरबानी नहीं, मेहरबानी नहीं। पगार नहीं तो काम नहीं, काम नहीं, पगार नहीं तो काम नहीं, काम नहीं। विलंब से पगार महाराष्ट्र सरकार शरण करो, शरण करो। आरोग्य काम नहीं, काम नहीं, पगार नहीं तो काम नहीं, काम नहीं, पगार नहीं तो काम नहीं, काम नहीं। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। पगार आमचा हक्काचा तो वेळेवर झालाच पाहिजे, पगार आमचा हक्काचा तो वेळेवर झालाच पाहिजे। नागपुर महानगर पालिका क्षेत्र में नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रों में कार्यरत आरोग्य कर्मचारियों का पगार पिछले 2 महीनों से नहीं किया गया। इसके खिलाफ आरोग्य कर्मचारी पगार विलंब के खिलाफ निदर्शन करेंगे। निदर्शन का अहवाल नागपुर महानगर पालिका अस्थायी आरोग्य कर्मचारी संगठन ने किया है। आरोग्य उपसंचालक नागपुर माता कचहरी के कार्यालय के सामने प्रदर्शन किया जाएगा। निदर्शन के दरमियान यूनियन का एक प्रतिनिधिमंडल आरोग्य उपसंचालक से मिलेगा एवं उनके द्वारा आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन को निवेदन भेजा जाएगा। पिछले 7 से 8 महीने हो गए आरोग्य कर्मचारियों का पगार विलंब से हो रहा है। यह विलंब 1 हफ्ते से लेकर तो 20-20 दिनों तक का रहा है। हर वक्त यूनियन को आरोग्य प्रशासन मनपा ने एक ही जवाब दिया कि अगले महीने से सब ठीक हो जाएगा, लेकिन ठीक होने के बजाय अब 2 महीने बीत गए हैं। माह फरवरी एवं मार्च 2025 का पगार नहीं हुआ है। अर्चना मंगरुलकर, सचिव नागपुर महानगर पालिका अस्थायी आरोग्य कर्मचारी संगठन ने सभी प्राथमिक आरोग्य केंद्रों के आरोग्य कर्मचारियों से आह्वान किया है कि वे बड़ी संख्या में 2:30 बजे आरोग्य उपसंचालक माता कचहरी स्थित कार्यालय के सामने पहुंच जाए एवं अपने एकता का परिचय दे। कार्यक्रम को सफल बनाने के लिए धरती धुरुगवार, कुंदा कोहड़, नीता वनवे, प्रीति अलोने, लक्ष्मी चौहान, अश्विनी हेडाऊ, शालिनी वानखेड़े, यामिनी ठाकरे, ममता बैस, रंजना नागमुते, ममता नंदनवार, राखी पाटिल, शीला पाटिल अथक प्रयास कर रहे हैं। अर्चना मंगरुळकर, नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये मी ताजबाग हेल्थ पोस्टला इथे कार्यरत आहे। आमचे गेल्या 3 महिन्यापासून पगार झालेले नाहीये। आता जवळपास मला इथे एनएमसी मध्ये 16 वर्ष होत आहे। 16 वर्षापासून मी इथे काम करत आहे, पण असे पगार आमचे कधीच थकबाकी होते नाही। कोविड मध्ये सुद्धा आम्ही एवढं तुटपुंजा पगारामध्ये आम्ही पूर्ण नागपूरची आरोग्य धुरा आम्ही सांभाळली। त्यावेळेसही आमच्या वेतनांमध्ये कपात करण्यात आली होती। सगळे आमचे वेतन तेव्हा पण कापण्यात आले होते, पण आता सुद्धा 3 महिन्यापासून विना काही कारणाने आम्हाला फक्त एवढं सांगण्यात येतं की तुमची डिपार्टमेंटला ग्रँड आलेली नाहीये, मार्च एंडिंग आहे। ग्रँड ही बाकी शासनाला बाकी कामाकरता सगळं कार्य करण्याकरता सगळी ग्रँड उपलब्ध आहे, पण नागपूरच्या बजेटमध्ये सुद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांकडे महाराष्ट्र शासनाची किती उदासीन भावना हे दिसून येत आहे की 3 महिन्यापासून आमचे पगार झालेले नाहीये। अजून आम्ही किती दिवस वाट बघायची? सगळे एवढ्या तुटपुंजा पगारात काम करत असतानाही पुरेपूर काम करण्याचा प्रयत्न करतात आणि आता शासनाचे एवढे डिजिटल प्रोग्राम चालत आहे। 100 डेज टीबी प्रोग्राम, 100 डेज एएनसी प्रोग्राम, 100 डेज साथरोग विभागाचे आहे। असे कितीतरी प्रोग्राम आहे, योजना आहे की ते रोजच्या रोज आम्हाला VC द्वारे कळवतात, मीटिंग्स द्वारे कळवतात। मग हे आम्हाला प्रोग्राम सतत आम्हाला निभावावे लागतात। पण जर तुमचं जर काम जर आम्ही वेळेवर करत आहोत तर आम्हाला 2 पोळ्या सकाळी खायला पण लागतात, तर आमचे पगार सुद्धा वेळेवर करावे, आमची एवढीच मागणी आहे। आज आम्ही जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये त्यांना आमची एवढीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही आमचं निवेदन हे वरच्या अधिकाऱ्यांकडे पोहोचवा, महाराष्ट्र शासनाकडे पोहोचवा। आता त्यांची VC आहे, एनएचएम डिपार्टमेंटची सेक्रेटरी सोबत आहे आणि आरोग्य मंत्र्यासोबत त्यांची VC असल्याने आम्ही त्यांना एवढी विनंती केली की आता तुम्ही आमचं निवेदन हे त्यांच्यापर्यंत पोहोचवावं। तुमचं एक लेटर आमच्या डिपार्टमेंटला जाऊ द्या, नागपूर महानगरपालिकेला जाऊ द्या व आमचे पगार रिलीज करा, एवढी एक विनंती आहे।